लोग कहते हैं आपको गम पता नहीं इसलिए आप बहुत हंसते हैं। लोग कहते हैं आपको गम पता नहीं इसलिए आप बहुत हंसते हैं। यकीन कीजिएगा, हंसने हंसाने वाले ही आंसू की कीमत जानते हैं। आणि म्हणूनच तुमची दुःख आणि टेन्शन्स दूर करण्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क। मंडळी, आजवर मराठी रंगभूमीवर अनेक नाटकं अजरामर ठरली। त्यातलंच एक महत्त्वाचं नाटक म्हणजे यदा कदाचित। या नाटकाचा पुढचा भाग यदा कदाचित रिटर्न्सची संपूर्ण टीम आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे। त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। अर्थात या नाटकातील सगळे कलाकार, नाटकाचे प्रोड्युसर्स आणि या नाटकाचे करते धरते अर्थात लेखक दिग्दर्शक संतोष पवार। तुम्हा सगळ्यांचं आमच्या हास्य दरबारात अगदी मनापासून स्वागत। आणि मंडळी, आता ज्यांच्या जुगलबंदीची आपण सगळेच जण वाट बघतो अशी जोडी तुमच्या समोर येणार आहे। टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हास्य जत्रेची सुहासिनी सुहास परांजपे आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे। जॉगिंगला गेलो होतो सकाळी तुम्हाला सांगतो, सकाळी जॉगिंगला गेलो ना, काय फ्रेश वाटतं माहिती आहे तुम्हाला, म्हणजे जाम फ्रेश वाटतं का नाही। आणि मुला सांगायला गेलो ना तर मी फिट आहे। हा म्हणजे कसं, माझी तंदुरुस्त बॉडी, म्हणजे राजबिंड बॉडी आहे माझी। आणि अशी तुकतुकीत कांती नाही, म्हणजे हे मेंटेन करण्यासाठी ना मला नियमित व्यायाम करायला लागतो। काय समजलं? करेक्ट। अरे देवा, महत्वाचा व्यायाम राहिला, हाय शपथ। अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, फुगडी नाही आणली रुसलीचा मैना, फुगडी नाही आणली रुसलीचा मैना, शालू झोका दे गो मैना। कोकणचं ॲरोबिक्स आहे म्हणजे ह्याच्यामुळे कसा घाम गळतो पुरा। हाय हाय, जाम व्यायाम झालेला आहे। रत्ना, ए रत्ना, आले जी, जरा पाणी घेऊन ये। आले अगं, बाय बाय। हो हाय दे पाणी दे। अगं वासाडे, हा कुठला कॅरेक्टर पकडलाय? हा धनी पाणी। हे बघ, हे आजच्या दिवसाचा माझा व्यायामाचा कोटा संपलाय। हा तसं नाही जी, म्हणजे थकलंय जणू। आता एकट्याने स्किट उचलायचं बद्दल थाकणारच नाही, बोलायची पद्धत आहे, बाकी काही नाही। नाही तसं नाही, व्यायाम करून आलायत ना। होय होय, दमला असा होय तर। पाय चेपून देऊ का? डोकं चेपू का? अंग दुखत असेल तर चेपून देऊ का जे? नेमका माझं स्किट आहे ना, नाही कसं दरवेळी ना मी माझ्या स्किट मध्ये मीच मूड मध्ये असतो, इकडनं काही रिॲक्शनच मिळत नाही। आज काहीतरी भलतच दिसतंय। ए म्हणजे हनीमूनच्या वेळी 5 मिनिटं अगोदर तू रोमॅन्टिक झाली होती, त्याच्यानंतर कधीच बघितलं नाही ना तुला म्हणून। काय हवंय काय तुला, सांग जरा काय? हा काहीतरी हवं असेल सांग, त्याशिवाय एवढी रोमॅन्टिक व्हायची नाही। नाही तसं नाही, मग कसं? दादाचा फोन आलता, गावाकडनं निघालाय तू, रात्री जेवायलाच घरी येणार आहे, मटण आणता का? आणि येताना एक दादासाठी शर्ट पण आणा। तरीच म्हटलं वासाठी लाडात का आलेली आहे। नाही घाल घाल, तुझ्या दादाला मटण करून घाल। हा, तुझ्या दादाला कळलं पाहिजे कोकणातल्या माणसाची केवढी दानत आहे ते। काय जमलं? खरं सांगता? बरं चालेल चालेल, म्हणजे नाही म्हणायची हिंमत कोणाची आहे? बोकड नाही फाटला तर मला कापशील, पण तुझ्या दादाला मटण करून घालशील। काय जमले? तुमचं आपलं काहीतरी जावं तिकडं। काय एकटीने स्किट करणार आहे? अहो तसं नाही, जावा तिकडे म्हणजे जाऊन मटण घेऊन या। मी थकलोय या माहिती आहे जॉगिंग करून। हा तू काम कर, हा बघ खिशातलं पैसे घे, तू मटण घेऊन ये जा। बाई मी जरा बाहेर पड। अगं दुनिया बघ किती रंगीबिरंगी झालेली आहे। असू दे, नाही जरा लोकांची गप्पा मार। हा नुसती आपली घरात बसली असेल जेव्हा तेव्हा चुल कोंबडी मेली। असू दे, काय बोलले ना, जा चल।
येडी कुठली जा काय करायचं बसून जा बाहेर जा. मला नाही आवडत लोकांची गप्पा मारायला बाहेर हिंडाला. मी बरी माझं घर बरं माझी चूल बरी. काय असं जाऊन आणा ना प्लीज. मी पटकन तुम्हाला मला नाही जमलं तुला अहो हे तसे म्हणला ना मला मी जमणार देते की नाही. पैसे पटकन घेऊन येते. तुला सांगितलं ना माझ्या हे बघा पैसे आपलं काहीतरी बोलायचं अहो हा काय ग हे काय आहे? आता मला काय माहिती काय आहे तुझ्या हातात. तुम्ही एवढा नालाय कसाला असं वाटलं नव्हतं मला. म्हणजे बाजार हुंग्या कुठला बाजार हुंग्या काय आहे हे? मला काय माहिती हे काय आहे? कोण आहे ही? कोण आहे बाई? कोण आहे ही? कोण आहे ही? अरे ही आपली सई तामणकर आहे. आपली 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 कवापासून झाली? कवापासून लपडं सुरू आहे तुमचं या बाईची? लगीन केले तुम्ही तिच्याशी? दुसरा घरोबा केला तुम्ही देवा? असं केलं तुम्ही? कोण आहे ही बाई? तुझ्या जिभेला हाड आहे का नाही? तुमची हाड मोडणारी मी मला सांगा आधी ही बाई कोण आहे? गप तुला लाज कशी वाटत नाही? तुम्हाला लफडं करताना लाज वाटली नाही, मला बोलताना कशाला वाटेल? नाही मला तरी वाटलंच होतं या माणसाचं ना बाहेर कुठं तरी लफडं असणार. काय नाही हे जॉगिंग फॉगिंग माझ्यासाठी नाहीये, हिच्यासाठी आहे. हिच्यासाठी अगं मी ना मॉर्निंग वॉकला जातो गार्डन मध्ये. बाई म्हणजे गार्डनच्या बाहेर उभी असते ज्यूस विकत ती ही बाई, तिच्याशी लफडं करताय तुम्ही? म्हणजे सई तामणकर गार्डन मध्ये ज्यूस विकते असं वाटतं तुला? विकत असं? अरे नाही रे बाबा हे नाही बघ हे बघ हे काय सगळं काहीतरी खोटं बोलू नका तुम्ही. अशी खात ना तिचे विकत असेल ज्यूस 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 करीत म्हणून. नाही अगं बाई नाही आहे ती. अगं खरंच नाही तुला मला सांगा कोण आहे ही? ती नाही आहे ती वेगळी ही वेगळी. होय काय? मग ही तीच असणार आहे. कोणती? तुम्हाला माहितीये ना गावाकडे छत्र्याला गेलो होतो तेव्हा आकाश पाण्यामध्ये एक पोरगी बसली होती. तिचा फरा कसा अडकला होता. हा माणूस फरा 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 तिथपर्यंत गेला. फराक सोडवाला तिचा. जिचा फराक सोडविला ना तिची. अगं बाय माझे सई तामणकर आपल्या गावच्या जत्रेत आकाश पाळण्यात बसायला येईल? मला काय माहिती येत असं. काय बोलते येडी आहे काय रे बाई? अगं बाय ही वेगळी ती वेगळी ती वेगळीच आहे. म्हणजे ही पण नाही ती पण नाही. आता लक्षात आलंय माझ्या कोण आहे ती. ही तीच आहे ना खानावळवाली जिच्या गिळगिळाला जाता तुम्ही? ही तीच आहे ना रस्सा वाढणारी. तिच्या बरोबर लपड आहे तुमचं. म्हणजे सई तामणकरची खानावळ आहे आणि ती ह्या प्रभाकर मोरेला रस्सा वाढते. अरे कसा कसा दिसत काय डोक्यात पडलेस काय? आणि एक गोष्ट मला सांग एवढी सुंदर मुलगी मला पटेल? पटेल? न पटायला काय झालंय? मी नाही पटले तुम्हाला? उगाच ना तिच्याबरोबर तुझी तुलना करू नकोस. अरे ती कुठे तू कुठे? बोला सतत माझ्या तोंडावर मलाच नाव ठेवा. पण तुम्हाला सांगते या खानावळीचा नाच सोडला नाही ना तुम्ही तर सगळ्या वाट्या फोडून ठेवीन तुमच्या गुडघ्याच्या. अगं माझ्याकडे जरा बघ हे बाय बघ आणि खरं सांग अगं तिच्याकडे बघ माझ्याकडे बघ. खरंच ही मला पटेल काय मला सांग? हा फोटो तुमच्या खिशात कसा आला? मला नाही माहित. तुम्हाला माहिती नसलं तरी मला माहितीये कसा आला. कसा आला? गेल्या महिन्यात गेला होतात ना तुम्ही मुंबईला. त्या कामाच्या निमित्त गेलो होतो. मला माहिती कुठलं काम होतं. तिथं भेटली असलं ही सटवी तुम्हाला. मग तिच्या बरोबर गेला असाल चौपाटीवर हात घालून एकत्र भेळ खाल्ली असेल. चौपाटी राशी बसला असाल वाळदाशा हार्ट काढून स्वतःचं नाव लिहिलं असेल. त्याच्यानंतर गेला असाल टांग्यात बसून टॉक 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 करत राजा राणी सारखे गेटवे भेटवेला तिथं काढला असेल फोटो. आणि तो फोटो कापून स्वतःच्या जवळ ठेवलाय आणि माझ्यासाठी सोबत आणली. म्हणजे सई तामणकर एसटी स्टँडवर माझी वाट बघत बसले. मग आम्ही दोघं जण चौपाटीवर गेले. मग असा म्हणजे तुला सांगतो दोघांनी आम्ही आमचं नाव कोरलेलं आणि हा सगळं दृश्य समुद्र शांतपणे बघित होता. अरे हा समुद्र खवलल नाही माझ्यावर. अरे एखादी लाट मला डायरेक्ट आत घेऊन जाईल. अरे तो समुद्र म्हणील वसाड्या तुला लाज नाही
पण मला ह्या बघताना लय लाज वाटते. एवढं साधं कळत ना. हे बाय, ही जी आहे ना, ही अगं ही मुंबईची मोठी पिक्चर मधली हिरोईन आहे. तुम्हाला काय माझ्या तोंडावर मी वेडी वाटते होय? वेडी नाही काय आहेस? एवढा कसा कळत नाही ग? ही बघ, मी बघ. मला सांग, शाही पुलाव आणि आलूचा फतफदा ताटात कसा दिसेल? एक वेळ हा आलूचा फतफद आणि वांग्याचं भरीत बरं दिसत नाही काय रे? तुला सांगतो, हा बघ, हे बघ, मी सांगतो, तुला सांगतो, खरंच काही नाही आहे. आणि बघ, मी कुठल्याही बाईकडे वाकडं नजर नाही, हिच्याबरोबर नाही मी हे करतो. ही हिरोईन नसणारच आहे. हिरोईन कशाला तुमच्या प्रेमात पडल? सांगतोय मी. आता मला माहिती आहे. हा बघ, तुला मी व्हिडिओ दाखवतो म्हणजे तुला कळेल. बघ, हा जरा व्हिडिओ बघ तिचा. वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. अयो, अहो हे काय आहे? अगं ही सहिता म्हण ग. अहो ते नाही, मेकअप केल्यावर तुम्ही केवढे वेगळे दिसताय. अगं वासाडे, अगं तू स्वप्नील दोषी आहे. अरे मी 2 किलो मेकअप थापला तसा दिसणार आहे काय? बघ जरा, स्वप्नील दोषी हा नट आहे आणि ही नटी आहे. ही दोघं पण पिक्चर मध्ये काम करतात का नाही? म्हणजे तुमचं नटी बरोबर लफडं आहे. नटीशी लफडं करताय तुम्ही. तरी मला वाटलंच होतं तुमचं काहीतरी लफडं असणार. त्या नटीशी लग्न करणार, तिला घरी घेऊन येणार आणि मला घराच्या बाहेर हाकलवणार तुम्ही. बरोबर ना, मी गरीब गाय आहे ना. कसं पण वागवा मला. पण सांगून ठेवते, त्या सवतीला मी घरामध्ये घेणार नाही, नांदवणार नाही. आणि जबरदस्तीने जर आणलं ना तिला घरात, शेणगोटा करायला लावीन, तिला केर काढायला लावीन. एक भांड तिनं घासाचं, एक भांड मी घासणार. मी तर कॉटवर झोपणार आणि ती साई जाणार गोठ्यात झोपायला. सई गोठ्यात आणि तू कॉटवर. मी बारा खपवून घेईन. तू गोट्यात आणि ती कॉटवर. नाही, मी कॉटवर, ती गोठ्यात. तू गोट्यात, ती कॉटवर. मी कॉटवर, ती गोठ्यात. तू गोट्यात, ती कॉटवर. नाही नाही, आम्ही दोघे कॉटवर, तुम्ही गोठ्यात. हा, एक वेळ मला चालेल. चालेल चालेल म्हणजे एका परक्या बाईसाठी तुम्ही गोठ्यात झोपायला तयार झाला. काय तू डोक्यावर पडलीस काय? अगं असं काही नाही. या बाईची कसं मला प्रिय म्हणून नाही. फोटो कसा आला तुमच्या पाकिटात? फोटो म्हणजे हे बघ, माग बातमी काय ती बघ. काय? बायकोची उंची वाढवून मिळेल. काय झाला, ही मी जाहिरात वाचली, पुन्हा कात्रण कापला आणि माग हा फोटो, हा मला माहितीच नाही. असं सगळं झालेलं आहे. तू का आपला संशय घेतला? नाही, देवा शपथ सांगतो, आपण काय माझ्या मनात नाही. मी कुठल्या पण बाईकडे ना वाकड्या नजरेनं कधीच बघित नाही. देवा शपथ. खरं सांगताय? हा म्हणजे काय? माझी शपथ घ्या. हा, तुझी शपथ. फोन द्या मला. आता फोन कशाला? द्या म्हणलं ना. देतो. बाय काय खरं. हा घे फोन. हाय, काय झालं? तुमचा काय संबंध नाही ना त्या बाईशी? माझा कुठला? मग तिचा मेसेज काय आलाय ह्याच्यावर? कुठला काय मेसेज आलाय? काय लिहिलंय? काय लिहिलंय? लेंगा इथं माझ्याकडे राहिलाय, कवा घेऊन जात आहे? त्या बाईकडे लेंगा विसरण्यापर्यंत मजल गेले तुमची. ए बाई, अगं काय बोलतेस? अगं साई सोनावणे टेलर आया, त्याचा मेसेज आलाय. अगं त्याच्याकडे मी लेंगा शिवायला टाकलेला आहे ना, तो अजून मी आणला नाही म्हणून त्याने मेसेज पाठवला नाही. काय नाही, दादालाच फोन करते. काय? अगं नाही, खरंच नाही असं काय. हॅलो दादा, कुठे आहेस तू? लगेच ये. तुझ्या दाजीनं दुसऱ्या बाईसाठी तुझ्या बहिणीला सोडले, टाकून दिली. आलो ताई. काय बोल काय मना ताईला त्रास दे साड्या. मला मारण्यासाठी 15 मिनिटात तू धुल्यावर ना कोकणात आला. तुला शेफालून काढल्यासाठी आहे ना, मी ढगातून पण येऊन जाईन. तुम्ही बाईना
अरे मी मरण नाही आहे, आई. अरे मला मारू नको, मी काय केलेलं नाही आहे. अरे नाही लपड नाही आहे. सोनाली भाजी हा तुमचा नंबर आहे म्हणजे यांचा लेंगा तुमच्याकडे राहिला होता. बर बर दादा अहो लेंगा तिकडेच राहिला होता. चांगला माणूस आहे, नको मारू बाबा नाही नाही, त्याला. पण मला आता मजा येते. नाही, नको. तो लेंगा होतोय ना तयार, याच्या लेंगा फाटेपर्यंत क्या बात, भन्नाट, खूप मजा आली. तुमच्या स्किट मधल्या शाही पुलावालाच विचारूया की त्यांचं काय म्हणणं आहे स्किटवर. सई क्रेझी ऍक्ट होता आणि ऑब्विसली आपल्यावरती जर का स्किट असेल तर कोणाला नाही आवडणार. आय क्वाईट एन्जॉयड इट. तुम्ही आधी प्रभाकर दा तुम्ही आधी ना स्टेजवरती वावरायचा, आता बागडता. आहा वा वा. आणि यू ब्लडी ओन द स्टेज द मोमेंट यू स्टेप ऑन इट. आणि हा ग्राफ आम्ही बघत आलो आहे आणि त्याचं भयंकर समाधान, आनंद आणि अभिमान आहे. खूपच सुंदर. म्हणजे तुम्ही एकही जागा सोडत नाही, काही काही नवीन जागा आपणहून क्रिएट करता आणि त्याची खूप मजा येते. सुहासे, तू गावाकडची घर सांभाळून घेणारी गरीब छान सोशिक, खूप कमी वेळामध्ये हे सगळं तू एस्टॅब्लिश केलंस आणि मला मी असं तशीच आहे गं. तू भन्नाट आहेस, त्या बाबतीत काही वादच नाही आहे. पण ही एक तुझी बाजू फारच छान होती, बघायला खूप मजा आली. मस्त काही विशेषणं मला नवीन आवडलेली आहेत. त्यातलं शाही पुलाव हे आहे, मला खूप आवडलंय, मला दिलेलं हे विशेषण. मस्त झाला, खूप एन्जॉय केलं, खूप हसलो, खूप धमाल आली. क्लास, टॉप क्लास. वा वा. तुमचं काय म्हणणं आहे सई माझी आहे या वाक्यावर? कुणाकुणाच्या नशिबात नसतं प्रभाकरचं. गेली 25 वर्ष आमची मैत्री आहे, जवळपास 20-22 वर्ष तर नक्कीच झाली. पण हिची खानावळ आहे मला कधीच माहित नव्हतं. प्रभाकर, यू ब्लडी ओन द स्टेज व्हेन यू स्टेप ऑन इट म्हणजे काय रे? मी इकडे पाहिलं नंतर काय आहे. नाही ही जेव्हा म्हणाली ना यू ब्लडी ऑन द स्टेज व्हेन यू स्टेप ऑन इट, तर त्याच्यावर प्रभाकर आणि सहज इकडे पाहिलं. त्याच्यानंतर पुढे वाक्य आलं की तू आधी फक्त वावरायचास, आता बागडतोस. वा वा, बहारदार बहारदार. काय काय क्यूट कपल होतंय आणि काय धमाल आणलीत तुम्ही. जेव्हा आपल्याला कळत नाही ना की आपण कसे परफॉर्म करतो, तो परफॉर्मन्स सर्वोत्तम असतो. लक्षात. एक्सलंट, फार मजा. थँक्यू हास्य रसिक. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. मंडळी, कॉमेडीच्या स्कूलमधला टॅलेंटेड स्टुडंट प्रसाद खांडेकर आज एका शाळेचा मुख्याध्यापक झालाय आणि त्याला भेटायला तिथे आलेत कॉमेडीच्या स्कूलमधली मॅडचॅप विद्यार्थिनी नम्रता संभेराव, सुमडीत कॉमेडी करणारा निखिल बने आणि कॉमेडीची सुरसुरी दत्तू मोरे. सगळ्यांचा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. खुर्ची कुठली माणूस कुठला काहीच कळत नाही. हॅलो हॅलो हॅलो. यस नो. कोण आपण? माझा मुलगा तुमच्या शाळेत शिकतो, त्याचा बाबा आहे मी. तुम्ही भेटायला बोललात ना? मी? हा, काय नाव काय आपलं? पवार. अरे हा, मीच तुम्हाला भेटायला बोलवलं होतं. या भेटा ना मग. या. एवढं नाही हो, एवढं नाही. इकडे 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 पवार. या. काय? कळलं असेलच तुम्हाला. हो कळलं. तुमच्या मुलाची कृत्य, हा, तुमच्या मुलाने काय केलं ते कळलं असेलच तुम्हाला. सोडून द्या. एवढं काय फुगायचं ते.
एवढं काय रागवायचं ना त्यात काय चाल होताय चालतंय अच्छा काय करायचं तू मुलगा आहे तो लागो ना हा म्हणजे मी या शाळेचा प्रिन्सिपल आहे आणि तुमच्या मुलाच्या कृत्याचा जाब विचारायला मी बोलवलं इथे. काय करतात मुलगा तुमचा मुलगा आहे का? बसा इकडे. मी बसायचं बसा इथे. थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच. काय केलं तुमच्या मुलाने तुम्हाला कळलं असेलच. काय साहेब काय प्रिन्सिपल साहेब तुम्ही असं करता वाचत होता ना शाळेत त्यासाठी त्याला पडतो ना फी देऊन. शाळेत वाचन करणं चांगलंच आहे मग पण तो चालू तासाला रेशमा की जवानी पुस्तक वाचत होता. आचार्य ही पुस्तकं त्याच्याकडे कुठून येतात त्याचा शोध घेतला पाहिजे तुम्ही. रेशमा की जवानी हो शाळेमध्ये हो पुस्तक मिळालं कुठून त्याला. मी ते संडासात लपून ठेवलं होतं. माझंही म्हणणं तेच आहे. एक मिनिट म्हणजे काय 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 बोलला तुम्ही. मी ते असं घडी करून सुरळी करून असं ते पवार लपून ठेवलं होतं त्याच्या हाताला लागू नये म्हणून. तुम्ही मुळात ते पुस्तक का लपवलेलं. हे त्याच्या हाताला लागू नये म्हणून ना. पवार इनफ. मी या शाळेचा मुख्याध्यापक आहे. मी खूप शिस्तप्रिय आहे. जर पुन्हा घडलं तर लक्षात ठेवा तुमच्या मुलाला रस्टिकेट करेन. नाही नाही असं नाही करायचं. असं कसं काय करता. गेट आउट. बस झालं. गेट आउट. गेट आउट. गेट आउट. बरं ते मी काय म्हणतो एक रिक्वेस्ट होती ते जप्त केलेलं पुस्तक परत द्या ना. गेट आउट. गेट आउट. गेट इथून आहे दरवाजा. गेट आउट. अरे हा बघ दरवाजा. गेट आउट. दत्तू दत्तू तू दरवाजा बाहेर उभं राहायचं कळलं. दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं. द बोलल्यावर तू बोलायचं. तू हाताला पाहिजेस. ये आता बरोबर इकडे ये. बाहेर कोणी आलाय अजून. हा सर 10वी पच्या बनेला आईला घेऊन यायला सांगितलेलं ना तो आलाय. आईला घेऊन आलाय. हो मी का आता त्याचं स्वागत करायला जाऊ. जा बोलव त्यांना. मी जाऊ स्वागत करायला. आलात तर बरं होईल. शट अप. गो बोलव. अरे ही कुठली पद्धत आहे. आई सावकाश. आई सावकाश सावकाश सावकाश. आई सावकाश सावकाश सावकाश. काय कमीन सर. काय मी कमीन फिबिन लावलंय. सरळ यायचं काय रे माकडा. हा कशाला मला सकाळी सकाळी इथे बोलवलंयस. का माझी झोपमोड केलीस तू. हा बने. हा सर. तू आईला घेऊन आलास. मग सर तुम्ही बोलात आईला घेऊन ये. आईला घेऊन आलो. अरे पण मी तुझ्या आईला घेऊन ये बोललेलो. तू माझ्या आईला का घेऊन आलाय. सर तुम्ही स्पेसिफिक असं काय सांगितलं नव्हतं ना तुमची आई की माझी आई. तुम्ही जनरल बोलत आईला घेऊन ये. मग नंतर विचार केला की माझ्या आईचं काम काय असणार ना तुमच्याकडे. तुमचं काम तुमच्या आईकडे असणार ना म्हणून तुमच्या आईला इथे घेऊन आलो सर. हुशार आहे ना मी. अशी एक कशाला त्याच्यावर हात उचलतोयस तू. आई काय करतेस. माझं ऑफिस आहे. मारू नकोस मला. अरे मग तुझी चूक आहे मेल्या. हे तुझं असं नेहमीच अर्धवट बोलणं. कोणाची आई हे स्पष्ट सांगायला काय प्रॉब्लेम आहे तुला. आई शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आईला घेऊन ये म्हटल्यावर त्यांनी त्यांच्याच आईला आणणं अपेक्षित आहे. जर सगळे विद्यार्थी माझ्या आईला आणत बसले तर वर्षभर इथेच थांबशील. मी काय करू मग इथे. तुझ्या आईला. काय करते आई. ऑफिस आहे माझं. अरे पूर्ण ऐकून घे. तुझ्या आईला बोलव असं स्पष्ट बोलायला काय जातं तुला. आणि काय रे कारट्या ह्याच्या इकडे तुझं काय मेल्या काय. मी याची कंप्लेंट करायला ह्याच्या आईला बोलावलं होतं इथे. काय मेल्याने एवढं काय केलंयस रे तू. कंप्लेंट काय झालं काय. काय नाव आई. मला रोज शाळेत यायला ना थोडासा उशीर होतो फक्त बस. थोडासा उशीर होतोय. थोडासा उशीर होतो. थोडासा मारशील परत त्याला. आई तू मारू नको ना. मी ऑफिस मध्ये आहे. तू अरे मग थोडासाच उशीर होतोय ना त्याला. काय एवढं तू त्याला शिक्षा देतोय. थोडासा. आई 7 ते 12 ची शाळा असते. हा कार्टा 11:15 येतो शाळेत.
अरे मग ह्याला शिक्षा कर. ह्याच्या आईला बोलावून काय करणार आहेस तू इथे? आणि तू काय वेगळं करायचास रे? तूही तेच करायचा. ह्याच्यामुळे मला सुद्धा दर आठवड्याला प्रिन्सिपल शाळेतच बोलवायचे. तुझ्यामुळे तेव्हा मला त्रास व्हायचा, मग आता ह्याच्यामुळे ह्याच्या आईला कशाला त्रास देतोयस? अरे आहे ना, हा दिसतो तसा नाहीये. तू तरी 11:15 वाजता शाळेत येतोस. शाळेत जायचाच नाही, गोट्या खेळत बसायचा. सर तुम्ही गोट्या खेळायचात? माझ्याकडे गोट्या, चला एक डाव खेळ या. जस्ट कीप क्वाइट. शट युअर माउथ, अंडरस्टँड? बघितलं आई, हे असे सापडले ना की असं इंग्लिश झाडतात आमच्यावर, काहीच कळत नाही. 12वीत इंग्रजीत किती होते रे तुला? 43. 43 होते 43. म्हणे आमच्या वेळेचे 43 म्हणजे आताचे जवळजवळ 98.98 झाले. हो सर, 43 म्हणजे तुम्ही ना जवळजवळ काटावर पास झाला होतात. तसे मला तर 44 मिळतात, म्हणजे तुमच्या काळातले 99.99. जाऊ दे ना सर, तुमचं आणि माझं सेम आहे. चला ना एक डाव गोट्या खेळूया ना सर. गोट्या खेळू का? गोट्या मारू नको, तुझलं नको सारखं नाही तर सगळ्यांसमोर मला मारू नको. काय मारू नको? अरे बाहेर कळलं तर काय बोलतील? शाळेचा प्रिन्सिपल विद्यार्थ्यांसोबत गोट्या खेळतो, माझी इज्जत राहील का? नशीब हे सगळं आत्ता कळतंय तुला. मी चांगलं त्यावेळी याला कोकलून सांगायचंय, पण माझं काही ऐकलं नाही. माझी इच्छा होती रे, माझ्या मुलाने चांगलं डॉक्टर व्हावं. हे म्हणजे हे ना, हे त्याने चांगलं डॉक्टर व्हावं, गेला बाजार इंजिनियर तरी व्हावं. नको ना त्याचा जुनं परत. राहून काय झालं? प्रिन्सिपल द्या. चांगलं ना प्रिन्सिपल आहे मी शाळेचा. चांगलं चांगलंय ना, मग तू ह्याला कशाला ओरडतोय? आपण आज गोट्या खेळतोय, होईल उद्या आपण जाऊन प्रिन्सिपल. आई तुला माहिती नाही, हा नुसता शाळेत उशिरा येत नाही. हा शाळेत आल्यावर ना तर शाळेतल्या मुलांच्या चड्डीला आणि केसांना च्विंगम लावतो. खरंच? हा. आणि तू शेपट्या लावायचा असते? त्या सिद्धार्थ म्हात्रेला इतिहासाच्या तासाला शेपटी लावली होती याने. राकुडे सरांनी असला मारला होता याला, चांगला सुजवला होता गाल. मग आला होता घरी माझ्याकडे, आई मला हाणला, आई मला मारला. आठवतंय? आठवतंय का? मजा आली ना. सिद्धेश मात्र अशी शेपटी घेऊनच गेला प्रिन्सिपल जॉब. हे बघा खांडेकरने मला शेपटी लावली. सर मग पुढे काय झालं? पुढे मग प्रिन्सिपलने मला ओढवा केला. मग तिथे पुढे काय झालं? तू ओणवा हो. चल ओणवा हो, अंगठा पकड. ओणवा हो. आई बघितलं का, असंच ओरडतात रोज. एक मिनिट, अजिबात ओणवा उभं राहायचं नाही. उठ. आई तू गबरे ढोमशा. काय बोलत आई? काय नाही बोल. ढोमशा बोल. आई ढोमशा याचं टोपण नाव. ढोमशा बोलता तुम्ही याला घरी? आई आम्ही पण याने एक टोपण नाव ठेवलंय. काय? उकडलेला बटाटा. अरे मीच नाही, घरात सगळे याला ढोमशाच बोलतात. बायको पण बोलते, अहो ढोमशे, ऐकलत का? बायको समोर चालत नाही. आणि हा आता तुम्हाला असा सूटबुटात दिसतोय, घरी टॉवेल आणि बनियर हिंडत असतो असा. आई मला नाश्ता पाहिजे, आई मला कामावर जायचंय, आई असा फिरत असतो. बायको समोर याचं चालत नाही, काही तोंडात शब्द निघत नाही याच्या. आपल्या घरातली लपडी इथे नाही काढायची. काढणार मी. घरातली लपडी इथे नाही काढायची. काढणार, हजारदा काढणार. अच्छा, म्हणजे तुम्ही घरचा राग इथे आमच्यावर काढता काय? हो ना. बने तुझं खूप झाला. चल अंगठे पकड. अंगठे पकड. अजिबात पकडायचं नाही. तू पकडून दाखव. त्याला शिक्षा करतोस ना, चल तू पकडून दाखव. मी का पकडू? अरे मी का पकडू बोल नको. पकडता येत नाही ते सांग. मी पकडू शकतो. अंगठे पकडायचे सोड, साधे दिसतात तरी का ते तुला? मी पकडू शकतो. ढोमशाला जमतच नाही. नाही जमणार. नाही पकडू शकत. अरे एवढा नगारा वाढ. कसला पकडता? काय वाकायला जमणार नाही. नाही जमणार. जरा एक्सटेन्शन लावा लागेल, पण पकड तुम्ही. अरे नक्की कोणी कोणाला शिक्षा केल्या का कळत नाहीये. दत्तू आय कॅन एक्सप्लेन यू. असं काही नाहीये. ऐक. बने तू बनेची आई तुम्ही? हो, माझी आई नाही आहे, त्या ढोमशाची आई आहे. कोण ढोमशा? याला सगळे घरात ढोमशा बोलतात. हे काय? हे हातात काय आहे? वडापाव कोणासाठी आणलाय? ढोमशासाठी. ढोमशे सरांसाठी. दत्तू सरांसाठी. तुझ्यामुळे चाललंय सगळं तुझ्यामुळे चाललंय. आता तुला कडक शिक्षा कर. एक मिनिट, काही शिक्षा भिक्षा करायची नाही रे. लेकरू किती गुणी वाटतंय. गुणी? आई नी उगाच लावतेस तू. माहिती नाही तुला कसं आहे.
कसं आहे म्हणजे मला विचार अगं याला काही येत नाही उगाच शाळेत काही येत नाही याला. नाही नाही मला खूप काय येतं. काय येतं? मला भुंग्याचा आवाज काढता येतो. काय सांगतोस? मी तुम्हाला काढून दाखवू? येतो, दाखव दाखव. म्हणजे हे दत्तू मामा आहेत ना, आम्ही दोघांनी मिळून एक आयटम बसवलाय. करून दाखवू? बघ बघ. हा, इकडे या. बघा आता मस्त. मी बघते. किती मस्त आवाज काढला पोरांनो. बघ काय काय येतं त्याला. भुंग्याचा आवाज. तुला काही जमत नाही रे. अजून काय येतं सांग ना. आई हे जाऊ द्या. मी जसा डान्स करतो ना तसा डान्स सेम टू सेम करून दाखवायला सांगा. हे म्युझिक वाजव रे. थोडस कठीण आहे. मी याच्या वयाचं असतं तर मी केलं असतं. 1 मिनिट. डान्स करायला कुठलाही वय लागत नाही. बघायचंय वाजव रे. तुझ्यापेक्षा 30 वर्षांनी मोठी आहे मी. म्हणे कठीण आहे या वयात जमणार नाही. अरे डान्स करायला जिगर आणि फिगर लागते. तुझ्याकडे ना जिगर आहे ना फिगर आहे. ह्याच्याकडे फक्त शुगर आहे. नाचणार आहे तू. करू नकोस. ह्याच्याकडनं रोज डान्स करून घ्यायचा. बारीक करायची जबाबदारी तुझी. आणि केलं नाही तर अंगठ्या धरायला लावायचे. 1 मिनिट. काय करायला लावायचं? अंगठ्या धरायला लावायचे. मी प्रिन्सिपल आहे तो विद्यार्थी आहे. तू जवळजवळ कॅरेक्टर चेंज करतेस. बस मी बरोबर करते. कळलं का तुला बने? आई मी आहे ना अजिबात काळजी करू नका. फक्त एक थोडीशी मदत हवी होती. काय बोल. काय ना ह्या वेळेला ना मला जरा मार्क कमी पडलेत. तुमच्या ओळखीने जरा वाढवता येतात का बघा ना. नालायका लाज नाही वाटत? सेटिंग लावतोयस माझ्या बरोबर. सेटिंग लावतोयस. अरे माझं लेकरू. मी त्याला लाग बोलत असेल रे. डॉक्टर झाला असता तर बरं झालं असतं. इंजिनियर झाला असता तर बरं झालं असतं. पण आज तो जे प्रिन्सिपल झालाय ना तेही स्वतःच्या जिद्दीने आणि मेहनतीने झालाय. कळलं ना? अरे अभ्यासाशिवाय पर्याय नाही रे आपल्याला. आज तो तुम्हाला अभ्यास शिकवतोय. तो तुम्हाला शिस्त लावण्याचं काम करतोय. तो उद्याची पिढी घडवतोय रे. कळलं ना? असा उन्हाळक्या करत फिरलास तर अशी कानाखाली देईन. सॉरी आई. कोंबडा हो चल. म्हणे कोंबडा. असा आता ओढीन ना मुस्कट. तू पण कोंबडा. वडापाव खातोस. सलाड फेकून देतोस. आता नको खाली वा. कोंबडा हो चल. कोंबडा हो म्हटलं ना. कोंबडा हो. हा चल. असं इथून. बघ जमतंय का. मी कांगारू होतो ना. कोंबडा ना. कोंबडा हो म्हटलं ना. मोठा आला प्रिन्सिपल. तू काय हसतोस? काय स्किट चालू आहे इकडे? तू पण कोंबडा हो चल. आता पुढची 5 मिनिटं हे असंच राहायचं. माझी झोपमोड करता काय? हल्ला तर बघ. सर ऐका ना. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय रे? आपण तिघांनी एकमेकांना माफ करून टाकूया ना. एवढा वेळ बसलो ना तर उद्या शाळेत मला असं यायला लागेल. नको नको. आई तू बघ रे. आई गेली काय? बघ रे. गेली गेली गेली. मस्त कॉन्सेप्ट होता आणि मस्त झाला परफॉर्मन्स. आणि तुम्हा दोघांचा नाच तर क्या बात. अफलातून. जोरदार टाळ्या. बघा डोमशे सरांचा हा पचका आपल्या हास्यरसिकांना किती आवडलाय. सई मला असं वाटते परफॉर्मन्सेसनी नटलेला ॲक्ट होता हा. खूपच सुंदर. भावा तू प्रिन्सिपल आहेस पण आई आल्यावरती त्या प्रिन्सिपलमधलं मूल एफर्टलेसली बाहेर येत होतं आणि ते त्याच्यामुळे इतकं सुंदर कन्व्हिन्सिंग वाटत होतं की त्याची खूपच मजा आली.
दत्तू आणि बने फार मस्त. मला तुमचा तो डान्स आयटम खूप आवडला. नमा फार मस्त नाचलीस आणि फार सुंदर परफॉर्म केलंस. विषय पण छान होता, कन्सेप्ट पण खूप इंटरेस्टिंग होती आणि तुम्ही ह्या ॲक्टला तुमच्या प्रत्येकाने परफॉर्मन्सनी खूप सुंदर नटवलं आणि खूप सुंदर दिसलं ते सगळं. खूप खूप अभिनंदन, खूप मजा आली. प्रसादा, सगळ्यात आधी तुमच्याबद्दल बोलण्याआधी माझे 2 मित्र खूप जुने इथे आलेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. संतोष पवार, दत्ता. संतोषबद्दल मला एक गोष्ट आवर्जून सांगायला पाहिजे आज, की एस्टॅब्लिश्ड नटांना घेऊन नाटक बसून कोणीही सक्सेस करून दाखवेल, पण अख्खीच्या अख्खी टीम नवी घेऊन नाटक सक्सेसफुल करणं याचा पायंडा संतोषनी पाडलेला आहे. कन्सिस्टंटली तो नव्या मुलांना संधी देत आला आहे आणि त्यांच्यामधून स्टार घडवत आला आहे. त्यामुळे मला संतोष पवार हा मराठी रंगभूमीवरचा खूप महत्त्वाचा दिग्दर्शक वाटतो या कारणाचा. त्यामुळे दत्तू आणि बने, आज संतोषनी तुमचं काम बघितल्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो अशी आपण आशा बाळगूया. आणि तुमच्या इतकाच मी नवीन आहे, त्यामुळे संतोष मलाही संधी छान होती कॉन्सेप्ट मित्रा. उत्तम फुलवलं तुम्ही आणि कॅरेक्टर्स खूप डेकोर केलीत, त्यामुळे खूप मजा आली. म्हणजे छोटी छोटी त्याची सुरुवातच संतोषनी इतकी खुमासदार केली की पुढे ते आपोआप फुलत गेलं, त्यामुळे मजा आली खूप. मला असं वाटतं प्रसाद, आपण प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह घ्यायला हवी. त्यामुळे कुणाकडे फिगर असेल, कुणाकडे जिगर असेल, पण आपल्याकडे शुगर आहे म्हणजे आपल्याकडे गोडवा आहे, हे तेवढंच महत्त्वाचं. मजा आली. थँक्यू. रसिक हो, आज आपल्या हास्य जत्रेत संतोष पवार उपस्थित आहेत. संतोष दादा, तू या स्किटची सुरुवात केलीस, काय म्हणशील त्या स्किटविषयी? आधी सुरुवातीला असं वाटलं की टिपिकल स्किट होईल, की एक आई मुलाला सरांना भेटायला आली, त्यानंतर ते नेहमीच टिपिकल तसं वाटलं. पण कॉमेडीला जो आवश्यक एक बेस असतो एका सीनचा, त्या सीनमध्येच गंमत असं लागते. ती पहिलीच सुरुवातीला आली की तो प्रिन्सिपलच्या आईला घेऊन आला आहे आणि ठिकाणं खूप इंटरेस्टिंग झालं, खूप छान झालं. म्हणजे जो धक्का पाहिजे तो धक्का मिळाला आणि नंतर मग सगळं ते दोघं किती कठीण तरी सोपं करू शकतात तेवढं त्यांनी सोपं करून अक्षरशः स्पून फिडिंग केलं. खूप छान मजा आली. थँक्यू दादा. मंडळी, खानदेशचा विनोद मेहरा श्याम राजपूत आपला फ्लॅट विकतोय. कोळीवाड्याची रेखा वनिता खरातला, पण या व्यवहारात मध्ये आलाय खोडकर कॉमेडियन शशी केरकर. बघूया या त्रिकुटाची गंमत. टाळ्यांच्या गजरात तिघांचंही स्वागत करूया. हे बघा हाचे फ्लॅट. हे बघा, हे बघा, बलता भारी फ्लॅट आहे बरं. हा, एकदम मस्त हवेशीर आहे, एकदम पूर्व पश्चिम आहे ना. हा, हवाशी यज्जात राहते वा. शेल्फ कंटेंट आहे हा फ्लॅट. छान आहे. तुम्हाला सांगतो, एवढा चांगला फ्लॅट आहे ना या एरियात तुम्हाला भेटणारच नाही. हो, खाली मंदिर आहे, चांगली सोसायटी आहे आणि फक्त 70 लाखांमध्ये मी ऑफर तुम्हाला देऊन राहिलो बा. थँक्यू. काय ना, माझ्या जमिनीची मॅटर चालू आहे बा गावाकडे, म्हणून मला पैसे पाहिजे. नाही 80 लाखाच्या खाली ते कोणी फ्लॅटच विकत नाही. काय सांगता? हो, फक्त तुमच्यासाठी 70 लाखांमध्ये बा. नाही, फ्लॅट एकदम मस्त, एकदम मोठा हवेशीर आहे. आवडला मला. आपण डील फायनल करूया. फायनल ना? फायनल डील डन. मी तुम्हाला ठरल्याप्रमाणे 1 लाखाचं टोपण देते. मॅडम, टोपण पेनाचे असतं, मला टोपण द्या तुम्ही. सॉरी, मला थोडं. डन डन. ओके. नमस्कार नमस्कार. अरे बापरे, मुलुंडचा टोल नाका इकडे कुठे? आजोबा वाटेल ते बोलू नका. माझं घर विकत घेणाऱ्या मॅडम आहेत त्या वनिता खरात. नमस्कार. अच्छा, हे माझे वेटोळे होत राहतात त्यांच्या. खरात म्हटल्या तुम्ही डायरेक्ट दुसऱ्या घरात गेले. तुम्ही फ्लॅट घेणार? अभिनंदन अभिनंदन. तुम्ही तिघी बहिणी आहात का? तिघी? हा, तिघी. ओ, मी एकटीच आहे. एकट्याच आहात? केवढे आहात? माझ्या डोळ्यातल्या बुबुळाच्या टप्प्यामध्ये मावतच नाहीत तुम्ही. राजपूत कोण आहे ते?
लक्ष नका देऊ त्यांच्याकडे. आम्हाला डील फायनल करायची, तुम्ही निघा ना. डील करा, फायनल करा. उत्तम फ्लॅट आहे. Yes, thank you. उत्तम फ्लॅट आहे. Thank you. फक्त संध्याकाळी ऑफिसवरून येताना 6:30 आधी मध्ये. काय काय म्हणाला? तिघींपैकी एक इथे या. अहो आजोबा आम्ही एकटीच आहो. एकटीच आहेस का? एक टप्पा तुला. लेडी इफेक्ट आला, केवढा आला? आजोबा तुम्ही फार विनोद थोडस एवढं लांब राहील. ओके सांगा काय म्हणाला? ऑफिस मधून येताना 7च्या आत घरात येत जा. का 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 म्हणजे संध्याकाळी हे काय आहे? संध्याकाळी नाही काय कळत नाहीये. संध्याकाळी खाली डान्स बार सुरू असतो. हो राजपूत काय? नाही डान्स बार नसतो ना. अरे गुच्चो बटणारे धल्ल्या, तुम्ही बाय ना यडगा त्या कथा ना. काही बी बोल राय ना कर तू. तू इथून निघून जाय, इथून निघून जाय, नाही तर तुझ्या बोंबीच्या खाली बुक्का मारीन मी. काय बघतो काय जायणार आहे तू? तुम्ही थांबा ना. काय नाही माझे रोजचं तुम्ही नेहमीचे नाटके आहे तो. तुम्ही हळू जरा. तुम्ही मॅडम काय ऐका काय त्यांच्या खाली डान्स बार नाही आहे, भरतनाट्यमचे क्लासेस आहेत खाली. ते तर डान्स बार म्हणाले ना. भरतनाट्यमचा क्लास आहे पण तो सकाळचा. रात्री डान्स बार. खोटं बोलून राहिले ते. चगून गेलेला आहे हा धल्ला. मी खोटं बोलत नाहीये. मी खोटं बोलत नाही. मी स्वतः तुला सांगतो, मी स्वतः त्या डान्स बारच्या बाहेर उकळलेली अंडे आणि शेंगदाणे विकत असतो. अरे नको ना रे तू चाटा मारो. काय बी काय बोली राहणार तू. तू निघ रे. अरे हळू ना तुम्ही. काय आजोबा? हे माझा रोजचा आहे. वेटोळे होत राहतात. जाणार रे बाबा तू. जाण्यावरून आठवलं मला ना, सोसायटीच्या गेटवर ना वॉचमॅनची ड्युटी करायची. जातो. तुम्ही वॉचमॅन म्हणून जाणार आहे? सोसायटीला वॉचमॅन नाहीये? होता, चोरांनी मारला. आता तो चोर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. सोसायटीत चोऱ्या होतात? तुला यांनी सांगितलं ना, असं नाही करायचं. सगळं सांगायला पाहिजे. चोऱ्या होतात. कसे आपल्या सोसायटीची मागची भिंत आहे ना, ती 2 फुटाची आहे. बरोबर. ती वाढवण्याची कुवत आपल्या सोसायटीमध्ये नाही. सेक्रेटरीने आयडिया केली. काय केली? त्या भिंतीवर उंच भिंत असं लिहिलं. अच्छा, काय लिहिलं? उंच भिंत. अरे किती फसाडशील रे अंतल्या. म्हणून तू वॉचमन म्हणून काय कराटे खेळतो रे? म्हणून वॉचमन म्हणून तू तिथे जातोय का रे? आता बोलू नको. नेपाळमध्ये मी वॉचमनचा जॉब केलेला आहे. नेपाळमध्ये. नेपाळमध्ये? हो. स्वाबजी हमारे पास कुकरी है. इस छोकरी को तकलीफ मत दो, नहीं तो ये कुकरी मैं तुम्हारी टोकरी में घुसा दूंगा. मला गाणं पण येतो. गाणं ऐकायचं नाही? ऐकायचं मग ऐक. मराठी गाणं आहे. शवाला गाणं गोत श्वार आधार कुणाचा भाई. भ्यागाला भुई पॉरिजिनो हंगार जीवाला जोडी. करतोय वकून टाकशील ना रे इथे बायना वक्ता कथाना. नको करू ना रे मिमिक्री. नाही तुम्ही आता शांत बसा. राजपूत काय या सोसायटीत तुम्ही मला फ्लॅट देणार होता? ज्या सोसायटीत भिंतीवर उंच भिंत असं लिहिणारे इस्माला सेक्रेटरी बनवतात, अशा सोसायटीतली माणसं किती मंद असतील. तुम्ही फसवणूक करता. ही शुद्ध फसवणूक आहे. मला इथे फ्लॅट नाही घ्यायचा. या जवळपासच्या एरियातही फ्लॅट नाही घ्यायचा. मॅडम थांबा ना तुम्ही. थँक्यू सो मच आजोबा. तुम्ही मला वाचवलं त्या माणसापासून. मी येते. थँक्यू माझे बाबू. मॅडम सांभाळून जाग. घरी गेल्यावर फोन कर. अरे हो धल्ल्या, झाला का तुझ्या आत्मा शांत? पडली का तुझ्या काडीला थंडक? कुठल्या जन्माची दुश्मनी काढतोय रे तू? तरी मी तुला सांगत होतो, हा फ्लॅट मला दे, मला विक. या फ्लॅटची भिंत माझ्या फ्लॅटला लागून आहे की नाही? माझ्या मुलाचं लग्न झालंय, तो राहील त्या फ्लॅट मध्ये, मी राहीन या फ्लॅट मध्ये. माझ्या मुलाने ऑफर दिली होती की नाही तुला? कुठली? 40 लाखाची. तुम्ही बाईना तर लाखात ना 70 लाखाच्या फ्लॅट मी 40 लाखामध्ये विकू का रे? एक दिसून एक माझ भितडा मग घुसाडी टाकतो. तुला निघणार आहे तो? निघ ना दलिंदर कथा ना. मस्त झाला परफॉर्मन्स. बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई छान कॉन्सेप्ट होती आणि असं होऊच शकतं. असे खूप उदाहरणं बघितलीत की कोणाचा तरी डोळा असतो फ्लॅटवरती आणि मग हे नाही चांगलं मग ते नाही चांगलं, असं खूपदा माझ्याबरोबर पण झालेलं आहे. त्यामुळे त्या आठवणी जाग्या झाल्या. आजोबा कोलांटी उडी मारत होते
अमेझिंग कोलांटे उड्या होत्या उलट्या, फारच आवडल्या. वने तू छान दिसतेस. ह्या ॲक्सेंटवाले ब्रोकर आम्हाला खूपच आवडले. गुपचूप जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा खूपच मजा येते. त्या शब्दाचा काहीतरी वेगळाच साऊंड होऊन जातो. मस्त मजा आली. आम्ही एन्जॉय केला परफॉर्मन्स. संतोष दादा तुझ्याकडे येते. मुळात यदा कदाचित या नाटकावर रसिका प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, त्याचे हजारो प्रयोग झाले. काय सांगशील या प्रतिसादाविषयी आणि ओव्हरऑल यदा कदाचित आणि यदा कदाचित रिटर्न्स विषयी? यदा कदाचितचे जवळजवळ 4,500 प्रयोग झाले, परंतु काही वादामुळे ते नाटक आम्हाला नाईलाजाने थांबवलं लागलं. परंतु त्या नाटकाची जी बलस्थान होती, जी ताकद होती, ते नमन नाट्याचा फॉर्म, तिथली बाणकोटी भाषा, त्यातली ती गाणी, त्याचं कॉस्ट्युम्स आणि ती एनर्जी आणि ती निरागस कॉमेडी याला म्हणतो. कारण कुठेही कोणी कॉमेडी करत होतं, निरागसपणे जे काही करत ते सादर करत होतं. तर ती बलस्थान होती, ती मला अस्वस्थ करत होती, स्वस्थ बसून देत होती. काहीतरी करावं लागेल सतत वाटत होतं. त्यामध्ये 20 वर्ष आमची गेली. आणि दत्ता कोसाकर आमचे सूत्रधार आहेत आणि आमचे निर्माते सुनील पुजारी आणि प्रवीण चव्हाण. तर मी दत्ताला एक कल्पना सांगितली की असं एक माझ्या डोक्यामध्ये आहे, आपण करूया का? दत्ता बोलला चल करूया म्हणून. आज 125 प्रयोग या नाटकाचे झाले. आणि फक्त या निमित्ताने मुंबईकरांची माफी मागतो, कारण मुंबईत खूप कमी प्रयोग होत आहेत. कारण बाहेरच इतके असं म्हणतात की पुण्यात जर नाटक धरलं तर पूर्ण महाराष्ट्रभर धरतं. तसंच घडलं पुण्यातून. आणि त्या पटात इतकी मागणी आहे की त्यामुळे मी सतत बाहेरच असतो. त्यामुळे इथे थोडे प्रयोग कमी होत आहेत, पण पुन्हा इथेही प्रयोग करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण आजही जेव्हा प्रेक्षक येतात आणि जुन्या नाटकातले डायलॉग पुन्हा म्हणून दाखवतात 20 वर्षानंतर, त्यावेळी असं वाटतं की आपण हे नाटक केलं ते मुद्दाम बरं झालं. कारण ना हे नाटक ना आताच्या पिढीने पाहिलेलं नाही. जेव्हा माझी मुलगी मला म्हणलं की डॅडू ते नाटक मला बघायचं आहे, तेव्हा खूप चुटपुट लागायची की आताची पिढीला त्या वादामुळे नाटक बघता येतं. तर काय करता येईल? तर आता जेव्हा प्रेक्षक आपल्या मुलाबाळांना घेऊन येतात आणि त्या गोष्टी ओरिजिनल एखाद्याच्या आठवून जेव्हा ह्या नाटकाची गंमत त्यांना सांगतात ना, तेव्हा खूप हे नाटक केलं समाधान वाटतं, सार्थक वाटतं. थँक्यू सो मच. हे नाटक तू केलंस दादा. आणि मी सगळ्या रसिका प्रेक्षकांना आग्रहाचं आवाहन करते की तुम्ही जर यदा कदाचित रिटर्न्स हे नाटक पाहिलं नसेल तर तुम्ही जरूर पहा. आय एम शुअर यदा कदाचित इतकंच हे नाटक देखील भन्नाट असणार आहे. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.